वाणी साहेब मी जे म्हणालो ना, हे आमचे दोन नेते सकाळपासून हे नेते म्हणून किंवा श्रेयवाद घ्यायला इथं आलेले नाहीत। हे एक शेतकरी पुत्र म्हणून इथं आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे गेट तोडणार म्हणजे तोडणार। हे फक्त हे जे सत्ताधारी आहेत हे फक्त श्रेयवादासाठी हे राजकारण चालू आहे पाण्याचं। हे 2 दिवसासाठी हे सकाळपासून आम्ही हेच उत्तर ऐकतोय। सल्लागार समितीची मीटिंग होईल, मग त्याच्यानंतर तो प्रश्न सुटेल। तुम्ही सल्लागार समितीची मीटिंग घ्या किंवा घेऊ नका, पण तुम्ही हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका। आज शेतकऱ्यांची काही आज मी स्वतः 1 लाख फ्लावरचं रोप बुक करून माझं बेड ड्रीप आथरून सगळं तयार, पण फक्त हे कॅनॉलचं पाणी रोटेशन न आल्यामुळं मला आज ते फ्लावरचं पीक लावता येत नाही। मी तिथं आज कमीत कमी 50,000 रुपये रोपांचे पैसे भरून बसलेलो। ते जर माझी उद्या लागवड जर नाही झाली तर अख्खे 50,000 रुपये उद्या पाण्यात जाणार। याला हे जबाबदारी हे प्रशासन आहे का, हे सत्ताधारी आहेत का? हे बस हे पैसे भरून कोण देणार? ही आमची तळतळ या सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवी ना। आज आमच्या घरी गायांना पाणी नाही, आतापर्यंत कारखाने चालू होते, कारखान्यांचे वाडे जनावरांना पुरत होते। आज कारखान्यामुळे वाडे बंद झाले, शेतकऱ्यांना चाऱ्याचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न तयार झाला। शेतकऱ्या आज आम्ही 15-15, 16-16 गायी, आमचं सगळं जीवनमान हे दूध धंद्यावर अवलंबून आहे। त्या दुधाला आज यांच्या या सत्ताधाऱ्यांनी वाटोळ करून टाकलं, दुधाला मार्केट नाही। आम्ही काय करायचं? उद्या आमची ही जर पोरं बाळे रस्त्यावर आली, याला हे सत्ताधारी जबाबदार आहेत का वाणी साहेब? सांगा मला, यांनी उत्तर दिलं पाहिजे। यांना हे 4 खोलीत एसीत बसून यांना हे शेतकऱ्यांचं दुःख गाळणार आहे। यांनी फक्त मतदानापुरतं राजकारणापुरतं पाण्याचं श्रेय घ्यायचं काम करू नका। लाजे जरा मानाची जाण्याची मानाची खेळू नका शेतकऱ्याच्या जीवाशी। मी तर या ठिकाणी असं म्हणेन, आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खरंच खेळू नका। त्यांना तुम्ही सुगीचे दिवस आणा, तुम्ही श्रेयवाद तुम्हीच घ्या, तुमच्यामुळं पाणी आलं असं सांगा, पण हे पाणी लवकरात लवकर सोडा। आम्ही आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या सोडा, तुमच्यामुळं पाणी येऊ द्या, असं तुमच्या कोंबड्यांनी पाठ होऊ द्या, पण हे शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येऊ द्या आणि शेतकऱ्याच्या जीवाशी खेळू नका, अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या सत्ताधाऱ्यांना विनंती।